स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपार या अध्यायामध्ये काही दिवसांपूर्वीच एका मालिकेची भर पडली होती। ती मालिका म्हणजेच नशीबवान। तर आता प्रवाह दुपारमधून एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपीसाठी खूप मोठी खेळी खेळत 16 फेब्रुवारीपासून तब्बल 6 मालिकांच्या वेळांमध्ये खूप मोठे बदल केले। त्यातील नशीबवान या मालिकेला रात्रीच्या स्लॉटमधून काढून प्रवाह दुपार या अध्यायामध्ये दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित करण्यात आले। तर प्रवाह दुपारमध्ये 2:30 वाजता प्रदर्शित होणारी शुभविवाह या मालिकेच्या वेळेमध्ये बदल करून शुभविवाह ही मालिका 3 वाजता प्रदर्शित केली होती। मात्र मागील आठवड्यातच 2 मार्च रोजी शुभविवाह या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। प्रवाह दुपारच्या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट काय असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना होती। आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे, कारण प्रवाह दुपारच्या 8व्या आणि 9व्या आठवड्याचे टीआरपी रिपोर्ट आता समोर आले आहेत। सध्या प्रवाह दुपारमध्ये 4 मालिका सुरू आहेत, त्या म्हणजेच मुरांबा, लपंडाव, हळद रुसली कुंकू हसलं आणि नशीबवान। तर शुभविवाह या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट आणि शुभविवाह या बंद झालेल्या मालिकेचा शेवटचा टीआरपी किती होता याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आता पाहूयात शुभविवाह या मालिकेचा शेवटचा टीआरपी 8व्या आठवड्यातील किती होता। तर शुभविवाह या मालिकेने मिळवला होता 1.5चा टीआरपी। शुभविवाह या मालिकेचा हा शेवटचा टीआरपी आहे। तर नंबर 4 वरती आहे नशीबवान ही मालिका 1.4च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत नशीबवान या मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.2ने मोठी घसरण झाली आहे। म्हणजेच 8व्या आठवड्यात शुभविवाह या मालिकेचा टीआरपी 1.6 असा होता। नशीबवान या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फटका बसला असून नशीबवान ही मालिका आता टॉप 2 मधून डायरेक्ट बॉटममध्ये गेली आहे। काही दिवसातच नशीबवान ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। घसरत्या टीआरपीचा मालिकेला फटका बसून दिवसेंदिवस मालिकेच्या टीआरपी मध्ये घसरण होत आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसात नशीबवान ही मालिका बंद होऊ शकते। तर टॉप 3 मध्ये आहे लपंडाव ही मालिका 1.6च्या रेटिंगसह। मागील आठवड्यात मालिकेचा टीआरपी 1.7 असा होता। मागील आठवड्याच्या तुलनेत लपंडाव या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1ने मोठी घसरण झाली आहे। तर लपंडाव या मालिकेने नंबर 1चं स्थान गमावलं आहे। तर टॉप 2 मध्ये आहे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका 1.6च्या रेटिंगसह। या मालिकेचा टीआरपी देखील मागील आठवड्यात 1.7 असा होता। मात्र या आठवड्यात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1ने घसरण झाली आहे। तर प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनली आहे मुरांबा। मुरांबा या मालिकेने नुकताच 1300 भागांचा टप्पा पार केला असून ही मालिका आता अखंड सुरू आहे, कारण मालिकेमध्ये येणाऱ्या दिवसात खूप मोठे ट्विस्ट येणार आहेत। मुरांबा या मालिकेत जुनी खलनायिका रेवा हिची पुन्हा एकदा डार्लिंग म्हणून एंट्री केल्याने प्रेक्षक त्या कथानकावरती नाराज आहेत। मुरांबा या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल करत या मालिकेचं कथानक लांबवलं जात आहे। ही मालिका त्वरित बंद करावी अशी मागणी प्रेक्षक करत आहे। मात्र मुरांबा या मालिकेच्या कथानकावरती प्रेक्षक नाराज असले तरी देखील प्रेक्षकांचा या मालिकेला पाठिंबा दिसत आहे, कारण हे या टीआरपी रिपोर्टनुसार समजत आहे। कारण मुरांबा ही मालिका प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनली आहे आणि कित्येक वर्ष मुरांबा ही मालिका टीआरपी मध्ये टिकून आहे। तसेच आता कित्येक दिवसांनी मुरांबा ही मालिका प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनली आहे। त्यामुळे मुरांबा या मालिकेच्या कथानकावरती प्रेक्षक नाराज असले तरी देखील काही चाहते आहेत जे मुरांबा ही मालिका पाहत आहेत। काही प्रेक्षकांना मुरांबा ही मालिका आवडत आहे। तर हा होता वीक 9चा म्हणजेच 28 फेब्रुवारी ते 6 मार्च या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रवाह दुपारमधील मालिकेचा टीआरपी रिपोर्ट। प्रवाह दुपारमधील मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि प्रवाह दुपारमधून शुभविवाह ही मालिका बंद झाली आहे आणि मुरांबा ही मालिका नंबर 1 बनली आहे, यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच आता येणाऱ्या दिवसात नशीबवान ही मालिका प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका बनते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी टीआरपी रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।